महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. ज्यांना आपल्याला निवडणूक 7 तारखेला आहे ना, 7 मेला ज्यांच्यावरती अक्षता टाकायच्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जे 48 उमेदवार आहेत त्या सगळ्यात अधिक मताने निवडून द्यायचे आहेत असे आपले आजचे नवोदेव सन्माननीय तटकरे साहेब आजचे नवोदेव म्हटलं. धडाकेबाज उद्योगमंत्री अनेक मंत्री मी पाहिले, विधिमंडळामध्ये 32 वर्ष काढली, अनेक मंत्र्यांचा अभ्यास जवळना पाहिला, पण अभ्यासू उद्योगमंत्री म्हणून आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणजे आमचा उदय सामंत. आमचे आता बोलता बोलता दळवीसाहेबांबद्दल बोललो, कालचा योगेश तर झाला नाही, माझ्यापेक्षा पुढे गेला. बाप सवाय बेटा, मला हळूच म्हणतात रक्त दळवींचा आहे. काय माणसा आहे तो, शेवटी फावडं माती आपल्यालाच ओढतं. असे वेळवीचे आमचे दळवी, आमचे भाजपचे जिल्हा प्रमुख डॅसिंग जिल्हा प्रमुख केदारजी साठे, व्यासपीठावरती बसली सगळी मान्यवर मंडळी, बंधू भगिनी माता, देशातील 130 कोटीच्या जनतेचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. ही निवडणूक देशाच्या अस्मितेची आहेच, पण आपल्या सगळ्यांच्या कोकणवासियांच्या अस्मितेची आहे. तटकरे साहेब, मी पाप नाही केले, मी माझं कर्तव्य बजावलं. थोडीशी वेळ जाणून सांगतो आपल्याला. 2091 सालामध्ये ही रायगडची जागा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी आमचे ठाण्याचे माजी खासदार त्यांना दिली होती. मला बोलवलं साहेबांना, रामदास सतीश पर्यंत तुला निवडून द्यायचं आहे. मोठे साहेब अजिबात नाही, सतीश पर्यंत माझा संबंध काय, मी नाही स्वीकारला. मी उठलो आणि जमले बसलो खाली. साहेबांनी सतीश प्रधानला फोन केला, सतीश प्रधान की आले तर पण मी खाली जमले बसतो. उठून बस म्हटलं, अजिबात नाही. सतीश प्रधाननी मला समजावण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला कोकणातल्या एकदम खालच्या लेवलच्या जेवढ्या शिवे आहेत ते सगळे मी त्यांना टाकले. मग त्यांनी जाऊन सांगितलं, बाळासाहेब मला साहेब तो ऐकत नाही. अरे साहेब, मग तुला कोण पाहिजे म्हटलं. साहेब ते आनंद गीते. कोण आनंद गीते साहेब? आनंद नेहमीचा नगरसेवक होता. होता म्हणजे आता नाही, पडलाय. पडलेला नगरसेवक केला तू, खासदार सांगतोस तिकडे म्हणून. साहेब म्हटलं जबाबदारी माझी ना, नाही निवडून आणीन मातोश्री पाणी चढणार नाही म्हटलं. कोण त्याला बोलव? मग मी गीतेला बोलवला, मी दळवीला बोलवला, मी बापूसाहेब खेडेकरला बोलवला. मला वाटतं त्यावेळेला गणपतकरांना होते नाही का दळवी साहेब, गणपतकरला बोलवला. 5-6 आमदार आमच्या बोलवला आणि मग साहेबांसमोर गीतेला उभा केला. साहेब हा गीते. मला म्हटले त्याला ओळखत नाही, तुला तिकीट देतोय, त्याला निवडून आण, जबाबदारी तुझी. म्हटलं हो साहेब. असे करून या गीतेला मी तिकीट घेतले. आणि तुम्हाला शपथ घेऊन सांगतो आज तटकरे साहेब, गीतेंच्या पहिल्या 2 निवडणुकींचा सगळा खर्च आम्ही केला. लोकसभा निवडणूक, विधानसभा नाही, गीतेंच्या दोन्ही निवडणुकींचा पहिला खर्च मी केला. आता तुम्ही म्हणाल हे पण पाप केले असं तुम्ही म्हणाल ना, आता तुम्ही काही म्हणू शकता हो, पण तुम्ही काय म्हणू शकता हे मी सांगतोय. आणि गंमत असेल 2009 मध्ये ज्यावेळेला मतदारसंघाची विभागणी झाली त्यावेळेला मला गुहागर मतदारसंघ दिला. गुहागर मतदारसंघ दिल्यानंतर मला कल्पना नव्हती. आमचे विनय नातू अपक्ष उभे झाले. बाळासाहेबांनी मला सांगितलं, विनयला सांग की माझ्या शिवसेनेच्या कोट्यातली त्याला मी 1 विधान परिषद जागा सोडतो, पण तू निवडणूक लढलास तर ना तू ना मी, म्हणजे ना तू
अण्णा मी असं होईल. मी तो निरोप नातूला दिला, पण नातू ऐकायला कबूल नाही. आणि नंतर आम्हाला कळलं की नातूंच्या पाठीमागे आनंद गीते होते. साहेब, गुहागर मतदारसंघामध्ये अबलोली म्हणून गाव आहे. त्या अबलोली मी गीतेंचा मी सांगतो मला मुद्दा, हा माणूस कसा आहे. त्या अबलोली गावामध्ये संध्याकाळच्या वेळेला मी सभा लावली होती. सगळा कुणबी समाज होता, बांधव. मी भाषण करायला उभारल्यानंतर मधून एक माणूस उठला. तुम्हाला साहेब मला प्रश्न विचारायचा आहे. म्हटलं बोल बाबा. आता निवडणुकीला आपण उमेदवार म्हटल्यानंतर सगळ्यांचं ऐकून घ्यायला लागतं ना. तर म्हणजे गीते कुठल्या पक्षाचे आहेत? आपले नेते आहेत. तुम्ही कुठल्या पक्षाचे आहेत? मी त्याच पक्षाचा आहे. मग आनंद गीते आम्हाला सांगताय की तुम्ही मतं नातूला द्या, रामदास भाईला देऊ नये. अबलोली गाव मी जबाबदार बोलतोय. मोठा लावा फोन लावला, स्पीकरवर ठेवा म्हटलं. स्पीकरवर ठेवला फोन. गीते साहेब, मतं कोणाला द्यायची? आपलं समाज चांगल्यासाठी येते. परिपूर्ण आवाज आला. तुम्हाला एकदा सांगितलं ना नातूला मतं द्या म्हणून, कळत नाही का सांगून? पुन्हा फोन लावतो असं नका. मी ऐकतोय. या उपकाराची फेड या माणसाने कशी केली आणि मला 2009 सालामध्ये आनंद गीतेने गुहागरा पाडला. उपकाराची फेड ही लक्षात घ्या. जो माणूस माझा होऊ शकत नाही, भगव्या झेंड्याचा होऊ शकत नाही, शिवसेना प्रमुखांचा होऊ शकत नाही, शिवसेनेचा होऊ शकत नाही, तो तुमचा कसा होऊ शकतो? कोकणवासियांचा कसा होऊ शकतो? हे वास्तव आहे तटकरे साहेब, हे वास्तव आहे. आणि म्हणून आनंद गीतेने जे पाप केलंय, मी नाही, मी माझं काम केलं, पक्षाचं निष्ठेचं काम केलं. आनंद गीतेने जे पाप केलंय त्या पापाची फळं या निवडणुकीमध्ये आनंद गीतेंचा डिपॉझिट घालून टाळे वाजवा लागले. तुम्ही असं काय कमी टाळे वाजवता? काय पकडून आणले काय पकडून अशी? होय बांधवा, ही निवडणुकीला दाखवून द्या. दुसऱ्यासाठी खड्डा खेळायला जातो तेव्हा स्वतःला त्या खड्ड्यामध्ये उतरायला लागतंय. हे आनंद गीतेने या निवडणुकीमध्ये बांधवाला दाखवून द्या. तुम्ही दाखवून द्या. होय तटकरे साहेब, तुम्हाला मी दोनदा पाडलंय. एकदा सुनील तटकरे नावाचा उमेदवार उभा केला मी, त्याला 9,000 मतं मिळाली होती आणि तुम्ही पडला थोड्या मतांनी. आणि मागच्या निवडणुकीमध्ये फक्त दापोली मतदारसंघामध्ये आनंद गीतेला आम्ही लीड दिलं, फक्त आनंद गीतेला. आनंद गीते नुसतं मला पाडून थांबले नाहीत. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला 2019ला एका बाजूला आनंद गीते सांगायचं योगेश जवळ मी घेतलंय, माझ्या बहिणीला मी शब्द दिलाय, मी निवडून आणीन. बहीण म्हणजे कोण? माझी मिसेस. आणि दुसऱ्या बाजूला पालघरमधून एक पाटील बाई म्हणून तिला आणली, तिला शब्द दिला, कुणबी समाजाची सगळं मत तुला द्यायला लावेन, तुला निवडून आणीन, मी योगेशला मी पाडीन. होय तटकरे साहेब, या आनंद गीतेने त्या बाईला निवडणुकीत आणला, कुणबी समाज म्हणून उभी केली. शेवटचे 8 दिवस जेव्हा लक्षात आलं ती बाई निवडून येत नाही, मग तिला राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये पाठवला आणि त्यांच्या मार्गाला मांडणारी समाजाची मतं तिकडे वळवली आणि योगेशला देखील पाडण्याचा प्रयत्न केला. गीते हा गीते आनंद गीते म्हणजे पाटील नुसते खंजीर खुपसणारा नालायक नेता कोण असेल कोकणामध्ये, जे कोकणाला पडलेला काळा डाग कोण असेल तर आनंद गीते. आनंद गीते बांधवा किती योजनांनी आणल्या. होय 6 वेळा खासदार झाले, 2-3 वेळेला मंत्री झाले, 10 वर्ष यांनी केंद्राच्या योजना आणल्या किती. तटकरे साहेब, मी केंद्राच्या अनेक योजनांचा मी अभ्यास केलाय. आपण बसू. मला माहिती आहे तुम्ही खासदार म्हणून निवडून जाणार, ते आता जोशी अण्णाकडे कुठे बघायची आवश्यकता नाही. केदारजी जोशीने बघायला हवे नको. 100% तुम्ही मोठ्या मतांनी निवडून जाल आणि तुम्हाला मी सांगतो तुम्ही मंत्री पण होणार, कॅबिनेट मंत्री होणार. पण त्यावेळेला तुम्हाला माझी विनंती आहे, मला केंद्रातल्या योजना मला माझ्या रायगडमध्ये हव्या, मला माझ्या कोकणामध्ये हव्या. एक साधी योजना सांगतो उद्याची, क्लस्टर योजना. क्लस्टर केंद्र शासनाची 10 मुलांना 10 गायी घेऊन दिल्यात किंवा 50 गावामध्ये 10 गायी घेऊन दिल्यात, 500 गायी झाल्या. 6 महिने त्यांनी वेगवेगळे गोठे काढले. 6 महिन्यानंतर सगळं दूध एकत्र आणून क्लस्टरसाठी केंद्राकडून 10 कोटी रुपये अनुदान मिळतं. 10 कोटी मोफत अनुदान मिळतं. उदयजी तुम्ही उद्योगमंत्री आहात, तुम्हाला सांगतो अनेक योजनांचा आम्ही अभ्यास केला आहे. मला सांगावं आनंद गीतेंनी ह्या माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये अशा किती क्लस्टरच्या योजना, किती कोटी सबसिडी दिली नाही दिली. ते सुद्धा उद्योगमंत्री होते. केंद्राच्या योजना माझ्या कोकणामध्ये येत नाही, माझ्या कोकणाचा विकास होत नाही. केदार साठे यांचं मी अभिनंदन करेन.
चांगला मुद्दा मांडला. आज देखील माझ्या कोकणातला माणूस, माझी कोकणातली तरुण मुलं पोटासाठी, चाकरीसाठी, भाकरीसाठी, नोकरीसाठी ठाणे, पुण्यात, मुंबईत जात आहेत. आमची मुस्लिम समाजाची मुलं ही सगळी परदेशात जात आहेत. का जातील? त्यांना इथं जर हाताला काम मिळालं, इथं जर व्यवसाय मिळाला, तर माझी मुस्लिम समाजाची मुलं, माझी गरिबांची मुलं आपल्या आई वडिलांना सोडून ठाणे, पुण्यात, मुंबईत कशासाठी जातील? बांधवांनो, कशासाठी जातील? पण या नालायक खासदारांनी, नालायक माणसांनी 32 वर्षामध्ये काही केलं नाही, 35 वर्षामध्ये काही केलं नाही. हा जगतो कसा माहितीये काय? ते वाटीभर दही आणि थोडा भात खातो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.